मनसेसोबत ठाकरेंची युती होणार असं संजय राऊतांनी दावा केलाय. परत ठीक आहे. मनसे एकत्र येणार असं. राऊत म्हणतायत, हां. चांगलं काही तथ्य असेल तर. लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याची हा चर्चा. विषय मागेही झाला, समाज कल्याणाचा विषय झाला, आदिवासीचा विषय झाला. त्याच्याबरोबर खुलासा केलेला आहे, अर्थमंत्र्यांनी खुलासा केलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलेला आहे, त्या खात्याच्या मंत्र्यांनी खुलासा केलेला आहे. मला वाटतं लाडक्या बहिणीचे पैसे देणं जे आहेत ते क्रमप्राप्त आहेत. यांचा निधी कुठे नियमबाह्य वळणार नाही हे तर बघायचं आहे. मला वाटतं नियमात राहून सगळी कामं होतील. भुजबळ म्हणतात की देवेंद्र फडणवीसमुळे मी पुन्हा मंत्रिपद मिळालं मला. भुजबळांचा दावा म्हणणं आहे. चांगलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांच्याशिवाय होणारच नाही. पालकमंत्री पद पण मला मिळणार असं दावा पण करतायत. चांगलं आहे. दावा करणं काय वाईट आहे? फडणवीसांनी जर ठरवलं तर होऊ शकतो. बिलकुल. CM साहेबांनी ठरवलं तरी काही होऊ शकतात. ते अजून उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात. तिसरे मुख्यमंत्र्याच्या हातात आहे ते सगळं. कोणाला पालकमंत्री करायचं, कोणाला उपमुख्यमंत्री करायचं, कोणाला मंत्री करायचं, असं कोणी काही म्हटलेलं नाही आहे. आपण तुम्ही पत्रकार तुम्ही असं तेल टाकू नका. त्यांच्या नावाची चर्चा आहे बघ त्यांना पालक. चांगलं आहे, स्वागत आहे. काय चुकीचं आहे? ते जर म्हणत असतील की बा मी होणार आहे, त्यांनी दावा करू शकतात. आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर ते करू शकतात त्यांना. बरोबर. छगन भुजबळांनी असं पण म्हटलं की लाडकी बहीणची योजना आहे त्याच्यामुळे 40 ते 50,000 कोटींचा खर्च सरकारचा वाढलेला आहे असं त्यांनी म्हटलं. मग आता हे तर लिखितच आहे ना. हे का काही नवीन सांगितलं त्यांनी, काही गोप्यस्फोट आहे का हा? जवळपास 30,000 कोटी 28,000 कोटी त्यामुळे वाढलेले आहेत. हे खरं आहे. चुकीचं काय? त्याच्यामुळेच आता यावेळेस आदिवासी विभागाचा निधी वळवला, मागच्या वेळेस समाज कल्याणचा निधी वळवल्याचा संजय शिरसाटांनी पण आरोप केला होता. मला वाटतं सगळं नियमात राहून काम चाललेलं आहे. असं कुठल्याही कोणाकडे पळवापळी होणार नाही. गेला असेल तर टेम्पर असेल, नंतर ते पुन्हा तिकडे डायव्हर्ट होईल पैसे आल्यावर. तर मला असं वाटतं कोणत्याही खात्यावर अन्याय होणार नाही. पण महिला आयोगाला यापूर्वी पण तक्रार केली होती वैष्णवी हागवडे प्रकरणात. त्याच्यामुळे त्यांनी कारवाई केली नाही. जर अशी कारवाई केली जात नसेल तर महिला अध्यक्षांचा उपयोगच नाही असं त्यांनी रोहिणीकडचे पत्रात म्हटलेलं आहे. चांगलं आहे. विचार करू त्यांच्या पत्राचा. सरकार निश्चित त्याच्या पत्राचा विचार करेल. व मुक्ताईनगरचा जो हायवे आहे त्या संदर्भात खडसे असो, चंद्रकांत पाटील असो यांनी केंद्राकडे राज्याकडे मागणी केली होती. मात्र त्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली. मात्र शेतकरी आंदोलन पाडलेलं आहे, शेतकऱ्यांना स्थलांतरित केलेलं आहे. नेमकं ते आंदोलन जे होतं शेतकऱ्यांना, ते आंदोलन पोलिसांनी आणून पाडलेलं आहे. असं कुठं का? त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. ते कसे आणून पाडतील पोलीस? ते कुठेही बसू शकतात शेतकरी. मला वाटतं त्या संदर्भामध्ये काल गडकरी साहेबांची त्यांची बैठक झालेली आहे. काय असेल ते गडकरी साहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे. पाहणीला जाऊ शकतो आगामी काळात कुठे? शेतकऱ्यांची. त्यांनी शेतकऱ्यांची मी बोललेलं, चर्चा केली. ते काय रस्ता थोडीच पाहायला जायचं आपल्याला कुठून होतोय म्हणून. त्यांना काय पैसे मिळणार आहेत, त्या जमिनीचं कॉम्पेन्सेशन काय मिळणार, त्या संदर्भामध्ये त्यांची अडचणी तक्रार आहे. त्या संदर्भामध्ये मला वाटतं चर्चा सुरू आहे सध्या. तिथले विरोधक जास्त शेतकऱ्यांची बाजू म्हणतात की वाढीव बदला मिळाला पाहिजे. खडसे त्या ठिकाणचे आमदार आहेत ते पण त्या नेतृत्व करतात. ठीक आहे ना, चांगलं आहे. चर्चा अशी की खडसेंच्या त्या तिकडे ज्या जमिनी होत्या त्यांना जो एवढा मोबदला मिळाला तेवढाच मोबदला आम्हाला पण मिळाला पाहिजे, म्हणूनच शेतकरी आंदोलन करतायत. नाही, मला काही माहिती खडसेंना किती मिळाला, काय मिळालं. मी मागच्या वेळेला फक्त म्हटलं होतं की बाबा त्यांनी त्या ठिकाणी जमीन आता वर्षभरापूर्वी घेतलेली आहे. त्यामुळे वडिलोपार्जित आहे. त्याच्या उतारेमध्ये जो आहेत त्यांनी कधी जमीन घेतली म्हणून वर्षभरात या. तो जो रस्ता होतोय त्या ठिकाणी खडसे साहेबांनी आता वर्षभरामध्ये जमिनी घेतलेल्या आहेत रस्ता होतोय म्हणून. मी ह्या मागे सांगितलं. ते म्हणतात माझी वडिलोपार्जित जमीन आहे. मी त्यांना पुरावा देतो त्यांनी जमीन कधी घेतली म्हणून. नाही, चॅलेंज नाही, मी पुरावा देतो असं मी म्हणतो. ते म्हणतात की माझी वडिलोपार्जित आहे, याच्याकडे काय होतं, माझ्याकडे एवढं होतं. ठीक आहे, त्यांच्याकडे भरपूर आहे, भरपूर होतं. पण जो रस्ता तर तिथून ते म्हणतात जातोय, तिथली जमीन जी आहे ती त्यांनी आता घेतलेली आहे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.